दुष्काळ आणि पाणी टंचाईनं हैराण धाराशिव जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसानं चांगलंच झोडपलंय। अनेक ठिकाणी अनेक घरांवरील पत्रे उडालेत, जनावरांचे गोठे पडलेत, झाडं रस्त्यावर आडवी झाली आहेत आणि विजेच्या ताराही आडव्या झाल्या आहेत। यामध्ये शेतीबरोबरच फळबागांचं मोठं नुकसान झालंय। सोलापूर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली। नागनाथ नगरातील अनेकांच्या घरावरील पत्रे उडाल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले। तसंच घरातील जीवनावश्यक साहित्यांचंही मोठं नुकसान झालं। जवळपास 10 ते 15 घरांचं मोठं नुकसान झालंय। लातूरमध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। यामध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर औसा, चाकूर, निलंगा या तालुक्यांमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालं। औसा तालुक्यातील धानोरा शिवारात 3 एकर केळीची बाग भुईसपाट झाली, तर चाकूरच्या महाळंगीमध्ये वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। यवतमाळमध्ये सूर्य आग ओकत असतानाच जिल्ह्यातल्या काही भागात मात्र वादळी वाऱ्यानं हाहाकार उडवला आणि आर्णी महागाव तालुक्यातील काही गावांना चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसला। यामध्ये अनेक घरांवरचे टीनचे पत्रे उडाले। यामुळे एका व्यक्तीचा हात चिरला गेला, तर इतर दोघे जखमी झाले। अकोला जिल्ह्यातील पातूर आणि बाळापूर तालुक्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली। अचानक आलेल्या या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली। पातूर तालुक्यातील सस्ती, आलेगाव, चांदणी परिसरात अनेकांच्या घराची टीनपत्रे उडून गेली, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली। वाशिमच्या शिरपूर, चांडससह अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली। वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेल्याने मोठं नुकसान झालंय। तसंच अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर संस्थानचा पारसबागमधील नूतन मंदिरासमोर असलेला भोजन मंडप कोसळला। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मे महिन्याच्या अखेरीस नांदेड जिल्ह्यातही पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे। नद्या, तलाव कोरडे पडले असून विहिरींनीही तळ गाठलाय। खडकाळ डोंगराळ भागात असलेल्या मुखेड तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई आहे। सरकारनं तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। धाराशिव जिल्ह्यातील तांडा, वाड्या, वस्ती अशा ग्रामीण भागात दिसणारे पाणी टंचाईचे संकट आता शहरात देखील जाणवू लागले। धाराशिव शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे। हंडाभर पाण्यासाठी महिलांना शहरभर फिरावं लागतंय। गोंदिया तर गोंदिया जिल्ह्यातील पालेवाडामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। पाण्यासाठी महिलांची शेत शिवारात भटकंती सुरू आहे। गावात 95 लाख रुपये खर्च करून केलेली जल जीवन मिशन योजना निष्फळ ठरली आहे। नाशिकच्या गंगापूर धरणानं तळ गाठलाय। धरणात केवळ 22% पाणीसाठा शिल्लक आहे। जिल्ह्यातील इतर 6 धरणातील पाणीसाठाही झपाट्यानं कमी होतोय। अशात पाऊस वेळेत न आल्यास नाशिकवर पाणी टंचाईचं संकट ओढवण्याची शक्यता आहे। भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील चंद्रभागा नदीत मैला मिश्रित पाणी सोडलं जात आहे। नदीमध्ये मैला मिश्रित पाणी सोडल्यामुळे नदीकाठातील नागरिकांचं आरोग्य मात्र धोक्यात आलंय। महर्षी वाल्मिकी संघाने तात्काळ प्रशासनाने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे, अन्यथा आषाढीपूर्वी आंदोलन करण्याचा इशारा दिला। रोहित आर पाटील यांनी सांगलीच्या तासगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं। पाण्यासाठी बिरणवाडीमध्ये रास्ता रोको केल्यावर पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं। शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल होणार असतील तर आपल्यावरही गुन्हा दाखल करा अशी भूमिका घेऊन रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यामध्ये सुमारे 2 तास ठाण मांडलं। अखेर पोलिसांनी 12 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना सोडून दिले। जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी नुकसानग्रस्त शेतांची बांधावर जाऊन पाहणी केली। जामनेर तालुक्यासह मुक्ताईनगर, बोडवद, रावेर तालुक्यात पिकांचं मोठं नुकसान झालं। हजारो हेक्टरवरील केळी पिकांसह फळबागा जमीनदोस्त झाल्या। याची पाहणी करून महाजन यांनी तात्काळ नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले। यवतमाळ हा राज्यातील सर्वात उष्ण जिल्हा ठरला आहे। यवतमाळमध्ये तब्बल 46 अंश तापमानाची नोंद झाली।
आग ओकणाऱ्या सूर्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण झालं आहे। यामुळे भर दुपारी जिल्ह्यात अघोषित संचारबंदीचे चित्र पाहायला मिळते। वाशिम जिल्ह्यात उष्माघाताने 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला। मालेगाव तालुक्यातल्या बोरगाव गावातील कडूजी गोविंदा गुड्डे असं त्यांचं नाव आहे। ते बकऱ्या चारण्यासाठी तपोवन शेत शिवारात गेले होते। तिथे कडक उन्हाचा त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला। अकोल्यामध्ये उन्हामुळे 2 महिला चक्कर येऊन पडल्या। कापसाच्या बियाण्यांसाठी त्या कृषी केंद्रासमोर रांगेत उभ्या होत्या। त्यावेळी उन्हाचा पारा वाढला असल्याने त्यांना अचानक चक्कर आली। या महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील केसलवाडा वाघ इथे उष्माघाताने 1531 कोंबड्यांचा मृत्यू झाला। या घटनेमध्ये पोल्ट्री फार्म मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। वाशिमच्या कानडी इथल्या तरुणानं एका एकरात कोथिंबीरीची शेती करून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवलं। स्पर्धा परीक्षेत अपयश आल्यानं खचून न जाता आपल्या शिक्षणाचा शेतीसाठी उपयोग करून कोथिंबीरीची लागवड केली। सांगलीमध्ये हळद विक्रीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला। त्यामुळे हळदीच्या बाजारपेठेत 30 ते 35 हजार पोत्यांची आवक होते। 2 ते 3 प्रतींच्या हळदीला प्रति क्विंटलला 1000 रुपयांनी वाढ झाली। चांदवडमध्ये मक्याच्या चाऱ्याला अचानक आग लागली। परसूलमधील शेतात 8 ते 9 ट्रॉली जनावरांसाठी रचून ठेवलेला चारा जळून खाक झाला। यामध्ये एक ट्रॅक्टर, टोमॅटोसाठी लागणारे साहित्यांसह इतर साहित्यांचे 12 लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाले। पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू आहे। नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केला असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। राऊतांनी सामनातील रोखठोकमधून गडकरींवरून मोदी, शहा आणि फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। तर या लेखावरून नागपूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरेंनी राऊतांना सुनावलंय। संजय राऊत यांचं गडकरींवर जास्त प्रेम दिसतंय। गडकरींवर प्रेम असेल तर घरी जाऊन दर्शवावं। यापुढे गडकरींच्या बाजूने बोलताना भान ठेवून बोलावं असे खडेबोल विकास ठाकरेंनी राऊत यांना सुनावले। हे लक्षात ठेवावं आणि नंतर बोलावं। जर त्यांचं प्रेम असेल